हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। जानुबाई सिटी फेज 1 घेऊन येत आहे सुमारे 7 एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर एने प्लॉटचा भव्य प्रकल्प। हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची। फलटण पासून 4 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट। जानुबाई सिटी फेज 1। आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड, गुंडगे तालीमच्या शेजारी। संपर्क क्रमांक अमोल सस्ते 87 93 29 91 49 आणि मंगेश खंदारे 70 38 55 72 18। फलटण शहरामध्ये घोलप नावाच्या एका मुलावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्या संदर्भात तो मुलगा ज्यावेळेला तक्रार करायला इथं आला पोलीस स्टेशनला, त्यावेळेला DYSPंनी त्यांच्या हॉलमध्ये, त्यांच्या कक्षात सिद्धार्थ आयवळे नाही, सचिन आयवळे नावाचा नगरसेवक भाजपचा, त्याला बसून घेऊन त्याच्याबरोबर सल्लामसलत करून जो फिर्याद द्यायला आला त्याच्यावर पण फिर्याद दाखल केली। 307च गुन्हा दाखल केला। वास्तविक पाहता ज्यांनी मारलं होतं त्याला काहीही लागलेलं नव्हतं। फलटणमध्ये JT पोळ नावाचा एक डॉक्टर आहे, त्याच्या दवाखान्यात अशा पद्धतीने मुलं टाकायची, खोटी सर्टिफिकेट्स पुढे आणायची आणि मुलांना खोट्या केसेसमध्ये गुंतवायचं, असं एक षडयंत्र फलटणमध्ये गेले कित्येक दिवस चालू आहे। आणि त्याचा आवाज उठवण्यासाठी आज या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करायचं ठरवलं। त्या पद्धतीने DYSPंच्या कार्यपद्धतीविषयी आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन दिलं होतं। शहासाहेबांनी आम्हाला, PI साहेबांनी आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य केलं आणि त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितल्या। त्यांच्या सिनियर्सबद्दल ते बोलू शकत नाहीत, पण आम्ही डेफिनेटली बोलू शकतो, कारण आमच्या पब्लिकला ह्या DYSPचा त्रासच आहे आणि हे कुठंतरी गृहमंत्र्यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे असं मी समजतो। कारण अशा पद्धतीने लोकांचा जर छळवाद करत गेले हे लोक कायदा हातात घेऊन, तर हे भयानक आहे। माझे आजोबा मालोजीराव नाईक निंबाळकर यांना फाशीचा अधिकार होता राजा म्हणून, परंतु कोणालाही फाशी दिली नाही। आम्हाला फलटणमध्ये ह्या DYSP आल्यापासून बिहारमध्ये राहिल्यासारखं वाटतंय। तेव्हा कृपा करून याच्यावर मीडियाने देखील आमच्यासाठी आवाज उठवावा ही विनंती। रघुनाथरायांनी सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी काही मुलांमध्ये काही वाद झाले, त्याच्यामधून भांडणाचं त्यातून पर्यावसन झालं आणि त्यामध्ये एका युवकाला प्राणघातक त्या ठिकाणी घाव झाला, त्याला ॲडमिट करावं लागलं। अजूनही तो धोक्यातच आहे, क्रिटिकल आहे, परंतु त्याच्यावर सुद्धा 307 म्हणजे थोडा आश्चर्य वाटण्याजोगा हा प्रकार घडला। म्हणजे मैतावर सुद्धा 302 करायला मागं पुढं पाहणार नाहीत अशा प्रकारचा हा विषय झाला आणि त्यामुळे कुठेतरी खोट्या केसेस होणे थांबलं पाहिजे, हा सगळा ह्या ठिय्या आंदोलनाचा मागचा खरा विषय। आणि जे काही सत्य असेल तेवढंच त्या ठिकाणी घेतलं जावं। त्याच्यामध्ये 307 होणार आहे म्हणून दुसऱ्याही बाजूनी 307 करायची म्हणजे मग त्यामध्ये कुठंतरी तडजोड होईल, त्याच्यामध्ये मग काहीतरी पुढं दोघांनाही त्रास होऊ नये म्हणून काहीतरी घडेल। अशा प्रकारचा त्या ठिकाणी जर विषय येत असेल तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ही योग्य प्रकारे फलटणमध्ये राहू शकणार नाही आणि अकारण लोक कायदा सुव्यवस्था हातात घ्यायला सुरुवात करतील। आणि काय एकच प्रकरण नाही, आपल्याच मतदारसंघात कोरेगावमधील आपल्या 2 त्या ठिकाणी असणारे एक उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य यांच्यावर सुद्धा खोट्या केसेस त्या ठिकाणी झाल्या। जवळपास 25 दिवस ते त्या ठिकाणी आतमध्ये होते। म्हणजे अशा प्रकारचं जर खोट्या केसेस होत असतील तर त्या ठिकाणी जनतेला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागेल, त्याचा प्रक्षोभ होईल। हे कुठंतरी पोलीस खात्याने लक्षात घेणं आवश्यक आहे। पोलिसांच्यावर, कोर्टावर आपल्या सर्वांचाच विश्वास असतो, परंतु त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा वागावं लागतं, तरच हा विश्वास टिकून राहणार आहे। आजही काय झालं तर मी पोलीसमध्ये जाईन, कोर्टात जाईन असंही आपण म्हणतो, पण मीच केस द्यायला जाणार आणि मलाच आत टाकणार असतील तर मी काय करायचं, असा प्रश्न मग त्या ठिकाणी आपल्या समोर उभा राहील आणि त्याकरता कुठंतरी याची दखल घेण्याची आवश्यकता आहे। आणि चुकीचे वागणारे जे कोणी अधिकारी असतील, मग ते DYSP असतील नाहीतर अन्य कोणी असतील, त्यांच्याकडे कुणी बसेल, कुणी त्यांच्याबरोबर चर्चा करेल
पण जे योग्य आहे ते योग्य समजूनच त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे, जे अयोग्य ते अयोग्य समजूनच कारवाई झाली पाहिजे. मनमानी जर कारवाई होणार असेल तर त्या ठिकाणी शेवटी नाईलाज असतं, लोकांना कायदा सुव्यवस्था हातात घ्यावी लागेल आणि तशी वेळ फलटणमध्ये येऊ नये एवढी दखल मात्र त्या ठिकाणी पोलीस खात्याने घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला यासाठी आम्ही आलो. काही लोक राजकीय दबाव आणून पोलीस स्टेशनमध्ये बसून जे लोक भांडणं मारामाऱ्यामध्ये नाहीत त्यांच्या नावावर 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल केलाय. आज जाकीर कुरेशी या जाकीरबाई घरी झोपलेला असताना पोलिसांकडे व्हिडिओ फुटेज आहे आणि त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि राजकीय ताकदीचा वापर करून लोकांना अडकवणं हा फलटणमध्ये एक फॅशन झालेली आहे आणि त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही आलोय. निश्चितपणे फलटणमध्ये कुठलाही गुन्हा घडला, कोयत्याने जरी निरगुडीला जाताना लोकांना लुटलं तरी यांच्यासाठी या तालुक्यातली सत्ताधारी मंडळी फोन करतात आणि पाकिट मारलं तर ते पाकिट मारायच्या बरोबर पण यांचं कॉन्ट्रिब्युशन निघतं. अशा पद्धतीच्या या गोष्टीचा निषेध आम्ही या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जाकीर कुरेशी आणि कुरेशी कुटुंबावर झालेला अन्याय ह्या निश्चितपणे पोलीस अधिकाऱ्यांनी तपासलं पाहिजे की बाबा जाकीर कुरेशी त्याच्यामध्ये आहेत का नाही. आणि त्यांचं नाव, घरी झोपलेल्या माणसाचं नाव जर गुन्ह्यामध्ये 307 सारखं घेतलं आणि आज तो माणूस लॉकअपमध्ये बंद आहे, अशा पद्धतीच्या राजकारणाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय आणि अशा पद्धतीची आम्ही खपवून घेतलं जाणार नाही. जर यापुढे अशा पद्धतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर जशाच तशी उत्तर आम्ही देणार. खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयत्न झाला तर त्यालाही जशाच तशी उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. एवढंच सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलो होतो. आणि हे जे कुरेशी कुटुंबाच्यावर जो अन्याय यांच्यामुळे झाला आहे तो अन्याय पोलीस प्रशासनाने ते जे व्हिडिओ फुटेज असतील सगळे असतील ते बघून तो दूर करावा अशी मी विनंती पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी करतोय. निश्चितपणे काही गोष्टी अचानक झालेल्या गुन्ह्यामुळे पोलिसांकडनं चूक झाली असेल, पोलीस प्रशासन या ठिकाणी फलटणचं सतर्क आहे, त्यांनी झालेला अन्याय दूर करावा असं आमचं या ठिकाणी मत आहे. फलटण पोलीस स्टेशनला जो काय बेबनावाचा बेदंग झालेला आहे त्याच्यावरती मला एक नमूद करावं असं वाटतं की फलटणच्या राजकीय पुढाऱ्यांनी पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे, म्हणजे ते काम व्यवस्थित करतील. दोन्ही बाजूनी जर दबाव आला तर पोलीस प्रशासन काय करणार. आणि एक कार्यक्षम या फलटण तालुक्याला उपविभागीय अधिकारी धस साहेब आलेले आहेत. ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. मला काय त्यांचं कौतुक सोडावं इथं करायचं नाही, पण फलटण शहरातली कायदा सुव्यवस्था आज मितीस तरी चांगली आहे. माझी फक्त एकच विनंती आहे सर्व राजकीय पक्षांना आणि पुढाऱ्यांना की आपण पोलीस स्टेशनवरचा हस्तक्षेप कमी करावा आणि ते म्हणजे चांगल्या पद्धतीने काम करतील. विनाकारण दोन्ही बाजूने जर त्यांच्यावरती प्रेशर आलं, दबाव आला तर ते काम कसे करणार. यासाठी माझे नम्र आव्हान आहे सर्वांना की पोलीस प्रशासनावरती कुणीही दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखून व्यवस्थित काम करतील. त्या अनुषंगाने संपूर्ण फलटण तालुक्याने पोलीस प्रशासनाला मदत केल्यावरती तालुक्यातील कायदा सुव्यवस्था चांगली राहील एवढंच असं मी आव्हान या निमित्ताने करतो. स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा. फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची. ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द. बुकिंग संपर्क विनोद हाडगे. मोबाईल 9922 64 31 04.